नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी अत्यंत अशी महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाचा जी.आर आपण आज पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान सन 2020-21 मध्ये राबविण्यासाठी 67 कोटी 62 लाख एवढा निधी कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा 14 जुलै 2020 चा जी.आर आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्या अगोदर आपण पहिला एक व्हिडिओ पाहिला आहे। त्या व्हिडिओमध्ये याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे 17 कोटी एवढा निधी लागू करण्यात आलेला आहे कृषी यांत्रिकीकरण यांच्यासाठी। पण तो निधी कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे त्याच्या नियम व अटी त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, आता 14 जुलै 2020 चा हा जी.आर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कारण असं आहे शेतकरी मित्रांनो की 14 जुलै 2020 चा जी.आर बरेच शेतकरी मित्रांना ही माहिती नाही की यामध्ये कोणकोणते योजना आहेत, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी किती टक्के अनुदान घेणार आहात, कोणत्या योजनेसाठी किती अनुदान देण्यात येणार आहे, त्याच्या नियम व अटी व सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी या जी.आर मध्ये असे 4 जिल्हे आहेत की त्या 4 जिल्ह्यामध्ये 80% अनुदान मिळणार आहे। ते कोणते जिल्हे आहेत, त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, याची सर्व माहिती सविस्तररित्या आपण या जी.आर मध्ये पाहणार आहोत। तर मग शेतकरी मित्रांनो, हा जी.आर तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। तर चला मग शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। तर शेतकरी मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान सन 2020-21 मध्ये राबविण्यासाठी 67 कोटी 62 लक्ष निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी.आर आहे। तर या ठिकाणी प्रस्तावनामध्ये बघू शकतात की 60% निधी हा केंद्र शासनाचा राहील व 40% निधी हा महाराष्ट्र शासनाचा राहील। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रस्तावना एवढी महत्त्वाची नसल्यामुळे आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जे काही निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी, तो निर्णय आपण सविस्तररित्या अटी शर्ती सविस्तररित्या पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतात नंबर 1 चा मुद्दा, सन 2020-21 मध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या अंमलबजावणीकरिता केंद्र हिश्श्याच्या 40 कोटी 57 लाख 20 हजार व समरूप राज्य हिश्श्याच्या 27 कोटी 4 लक्ष 80 हजार हे दोन्ही मिळून या ठिकाणी 67 कोटी 62 लक्ष इतका वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 2020-21 करिता म्हणजे या वर्षी केंद्र शासनाचा या ठिकाणी बघू शकता 40 कोटी 57 लाख 20 हजार व राज्य शासनाचा 27 कोटी 4 लक्ष 80 हजार दोन्ही मिळून या वर्षी तुम्हाला 67 कोटी 62 लक्ष एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी 2 नंबरचा मुद्दा आपण बघू शकतो, यामध्ये कोणते जिल्हे आहेत। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच कृषी यांत्रिकीकरण उप अभियानामधील घटक क्रमांक 6 अंतर्गत राज्यातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशिम व गडचिरोली हे 4 जिल्हे सर्वात महत्त्वाचे आहेत। या 4 आकांक्षित जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाकडून निवड केलेल्या गावांमध्ये कृषी कल्याण अभियान 3 राबविण्यासाठी परिच्छेद क्रमांक 1 मध्ये मंजूर केलेल्या 67 कोटी 62 लाख निधीमधून 512 लक्ष म्हणजेच 5 कोटी 12 लाख एवढा निधी, तर यामध्येच केंद्राचा हिस्सा जो आहे तो या ठिकाणी बघू शकतात 3 कोटी 7 लाख 20 हजार व राज्य शासनाचा 2 कोटी 4 लाख 80 हजार एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर या योजनेअंतर्गत प्रति तालुक्यात 10 लाख भांडवली खर्चाच्या 2 कृषी अवजारे बँकांच्या स्थापनेसाठी 80% अनुदान अनुज्ञेय राहील। म्हणजे 80% अनुदान या 4 जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेलं आहे। उर्वरित क्षेत्रांमध्ये नियमित 40% अनुदान अनुज्ञेय राहील। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 4 जिल्ह्यामधील जर तुम्ही असाल नंदुरबार, उस्मानाबाद तसेच वाशिम व गडचिरोली, तर या 4 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 80% अनुदान राहील व उर्वरित जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 40% अनुदान राहील। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी 3 नंबरचा मुद्दा बघू शकतात, आयुक्त कृषी यांनी योजनेची अंमलबजावणी करावी व जेव्हा लाभार्थ्यांना निधी वर्ग करावायचा आहे तेव्हा आवश्यकतेनुसार निधी मागणीचा प्रस्ताव वेळोवेळी शासनास सादर करावा।
तर शेतकरी मित्रांनो, आता जर तुम्ही अवजारे घेत असताल किंवा कृषीसाठी यांत्रिकीकरण घेत असताल, तुम्ही ट्रॅक्टर घेत असताल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। कृषी यांत्रिकीकरण उप अभियानामधील घटक क्रमांक 3 अंतर्गत ट्रॅक्टर या बाबींसाठी जे शेतकरी 830 म्हणजे 8 BHP 30 BHP क्षमतेपेक्षा ट्रॅक्टर खरेदी करिता अर्ज करतील त्यांना प्राधान्य अनुज्ञेय राहील। म्हणजेच 8 BHP व 30 BHP जर ट्रॅक्टर तुम्ही घेत असताल तर तुमच्यासाठी अर्ज करू शकतात, तुमच्यासाठी योजना आहे। आणि त्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास 30 BHP पेक्षा जास्त क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी अनुदान देण्यात यावे। तथापि घटक क्रमांक 4 अवजारे बँक अंतर्गत 30 BHP पेक्षा जास्त क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी अनुदान अनुज्ञेय राहील। तसेच शेतकरी मित्रांनो, पाचवा मुद्दा असा आहे की केंद्र शासनाने सन 2020-21 मध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाकरिता निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचना व संदर्भातील दिनांक 27 एप्रिल 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनानुसार योजनेची अंमलबजावणी करावी। तथापि अनुसूचित जाती व जमाती, महिला, अल्प व अल्पभूधारित शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीच्या 50% किंवा रुपये 1.25 लाख आणि इतर शेतकऱ्यांसाठी 40% किंवा 1 लाख यापैकी जी रक्कम कमी असेल त्याप्रमाणे अनुदान द्यावे। तर मित्रांनो, अनुसूचित जाती व जमाती, महिला, अल्प व अल्पभूधारित शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीच्या 50% म्हणजेच 1.25 लाख एवढा निधी व उर्वरित जे काही इतर आहेत शेतकरी त्यांच्यासाठी 40% किंवा 1 लाख यापैकी जी रक्कम कमी अनुदान असेल ती देण्यात यावी। तसेच शेतकरी मित्रांनो, सहावा मुद्दा असा आहे की इतर यंत्र अवजारांच्या बाबतीत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शन सूचना त्याचप्रमाणे संदर्भातील केंद्र शासनाच्या दिनांक 27 मे 2020 व दिनांक 8 जून 2020 च्या पत्रातील सूचना, अटी व शर्ती काटेकोरपणे पालन करण्यात यावे। म्हणजेच 27 मे 2020 चा JR तसेच 8 जून 2020 च्या पत्रातील सूचना, अटी व नियम त्या JR मध्ये दिलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे 14 जुलै 2020 चा महाराष्ट्र शासनाचा कृषी यांत्रिकीकरण याच्यासाठी 67 कोटी 62 लाख एवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आता बरेच शेतकऱ्यांना याबद्दलची माहिती नाही। तुम्ही जर ट्रॅक्टर घेत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि जे काय शेतीसाठी अवजारे तुम्ही घेत असताल तर तुम्हाला या ठिकाणी अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, 4 जिल्हे असे आहेत की त्या 4 जिल्ह्यांमध्ये 80% अनुदान आहे व बाकीच्या जिल्ह्यांमध्ये 40% अनुदान राहणार आहे। अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण JR आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्या अगोदर आपण कालचा JR पाहितलेला आहे, 20 तारखेचा JR पाहितलेला आहे। त्या JR मध्ये जे काही 17 कोटी रुपये लागू करण्यात आलेले, 17 कोटी रुपये म्हणजे कृषी यांत्रिकीकरणासाठी 17 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे। तो निधी कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे त्याबद्दलची सर्व माहिती, सविस्तर माहिती, निधी तुम्हाला अनुदान किती मिळणार आहे याची सर्व माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहावयास मिळेल। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्कीच पाहू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण अपडेट पाहितलेली आहे। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत, ग्रामीण भागांपर्यंत नक्कीच शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही माझे सर्व व्हिडिओ पाहता आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहितल्याबद्दल तुमचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद।